Hello. So this is the my artifact episode number 1425 आजची 26 आजची तारीख आहे 13 फेब्रुवारी 2019. आता वाजले 1:11. राईट नाव मी नागपूरमध्ये आहे. रूमवर इथे टेरेसवर फिरून राहिलो आहे. आजची 13 तारीख आहे आणि आज सांगण्यासाठी काय स्पेशल सांगण्यासाठी एक गोष्ट स्पेशल आहे. ऍक्च्युली आजची तारीख 12 आहे आणि कालची तारीख होती 11 फेब्रुवारी. आणि 11 फेब्रुवारी ही एक तारीख आहे, त्याला आपण म्हणतो आर्टिफॅक्ट एपिसोड डे. इट्स आर्टिफॅक्ट डे. 11 फेब्रुवारी म्हणजे या दिवशी सुरुवात झाली होती आपल्या आर्टिफॅक्ट एपिसोडची. 11 फेब्रुवारी 2015, राईट? 15 का 16? वेट 2015 मध्ये ना. मी 15 होता का तो? मलाच नाही माहित. 2015 चिखलदऱ्याला गेलो होतो. हा, 2015 होता तो. या तो 11 फेब्रुवारी 2015 तारखेला आपला सुरू झाला होता आर्टिफॅक्ट एपिसोड. तर 15, 16, 17, 18 आणि आता 19. सो जस्ट लाईक 4 वर्ष झाले. 4 वर्ष झाले. बापरे, 4 वर्ष झाले आर्टिफॅक्ट एपिसोडला. पण हो, ऑफकोर्स 4 वर्ष झाले. 11 फेब्रुवारी 2015, 2016, 2017, 2018. So right now it's 2019. So just like 4 वर्ष पूर्ण झाले आपल्या आर्टिफॅक्ट एपिसोडला. दॅट इज रिली गुड. खूप काही इम्प्रुव्हमेंट झालाय लाईफ मध्ये आर्टिफॅक्ट एपिसोड द्वारे. स्वतःला मी काफी स्टेबल केलं आहे. मला कुठे जायचं मला कळलं आहे आणि मी त्या फाईल पाथवर जाऊन राहिलोय. सुरू आहे प्रोग्रेस. राईट नाव मला आता समटाइम्स आर्टिफॅक्ट एपिसोडची पण कधी कधी गरज वाटत नाही, कारण मी माझ्या इनर माइंडशी आता केव्हा पण कॉन्टॅक्ट करू शकतो. आय डोंट नीड आर्टिफॅक्ट एपिसोड. इवन इफ आय वॉन्टेड टू टॉक टू माय सेल्फ, आय जस्ट टॉक इन माय हेड अँड फिगर इट आउट व्हॉट वुड आय डू. या म्हणजे पहिले कसं स्वतःतल्या मनातल्या फिलिंग बाहेर काढण्यासाठी आपल्याला आर्टिफॅक्ट एपिसोडची मदत घ्यावी लागत होती. जस्ट लाईक तो फिनॉमिनो आहे का आपल्याला आर्टिफॅक्ट एपिसोड आहे म्हणजे आपण काहीतरी बोलू बा स्वतःबद्दल वगैरे. बट आता कसं 4 वर्ष झाले आहे ना, सो इट जस्ट लाईक मनातलं नाही का पूर्ण एकदम जस्ट लाईक असं वाटतं की माझ्या आतमध्ये एक दुसरी पर्सनॅलिटी आहे जो मी स्वतःसोबत बोलतो. दॅट इज रिली गुड. सो आय डोंट नीड आर्टिफॅक्ट एपिसोड. आय जस्ट लाईक टॉक टू माय सेल्फ अँड फिगर इट आउट व्हॉट वुड आय डू. या त्याच्यानंतर आर्टिफॅक्ट एपिसोडने खूप काही फायदे झाले आहे माझ्या सक्सेस बद्दल. तर ऑफकोर्स ज्या काही प्रोग्रेसवर चालत आहे दॅट इज गुड. या आणि जे काही इम्प्रुव्हमेंट वगैरे झाली आहे दॅट इज ऑल्सो ऑसम. वाईट गोष्टी कोणत्या झाल्या नाही आणि ज्या काही झाल्या आहेत त्या फ्युचरच्या दृष्टिकोनातून आपल्याला एक्सपिरियन्स देण्यासाठी झाल्या होत्या. समोरून खूप मोठे मोठे डिसिजन्स आहे आणि अजून मोठ्या मोठ्या डिसिजनला घेण्यासाठी आपल्याला आर्टिफॅक्ट एपिसोडची गरज लागेलच. सो दॅट इज ऑफकोर्स. अँड या अजून काय मी आर्टिफॅक्ट एपिसोड गाणं काही सांगत नाही, कारण खूप झालंय. अगोदर मी आर्टिफॅक्ट एपिसोडची गाणं खूप म्हणत होतो, पण आता मला आर्टिफॅक्ट एपिसोड असं फारसं काही एकदम म्हणजे आपल्या ओरिजिनला आपण विसरायला नाही पाहिजे ना. आर्टिफॅक्ट एपिसोड इज अवर ओरिजिन. वी स्टार्ट फ्रॉम दिस पॉइंट, सो वी डोंट फॉरगेट अबाउट दिस थिंग. या आय न्यू दॅट, बट I don't know. Yeah, just like right now I'm just really tired and don't want to do artifact episode because I'm tired and I need to sleep. So yes, and let me go to sleep. खास काही स्पेशल वगैरे काही आहे नाही. सकाळी उठलो, 2 मूवी पिक्चर बघितले. इंटरस्टेलर बघितला. इट्स रिअली ऑसम, अमेझिंग. खूप दिवसांनी पुन्हा एकदा बघितला इंटरस्टेलर. सायन्स फिक्शन बद्दल अजून थोडंसं जास्त प्रेम वगैरे. इंटरस्टेलर ट्रॅव्हल, सायन्स अँड अंतरिक्ष बद्दल स्टफ. आय जस्ट लाईक इट प्रिटी मच. या अँड
देन एव्हरीथिंग इज गुड फाईन. आज अरे हो, मी करीब 3 दिवस झाले मी Naukri.com वर माझा रेझ्युमे अपडेट नाही केला. सो आय हॅव टू डू दॅट इन टुमॉरो मॉर्निंग. यस. अँड अजून मला एका कंपनीकडून कॉल आला होता. ते म्हणाले की तुम्ही तुमच्या दिवसातून 2 घंटे द्या आम्हाला आणि लॅपटॉप किंवा इंटरनेटवर तुम्ही डेटा एंट्री ऑपरेटरचं काम करा, याची तुम्हाला 15,000 रुपये भेटेल. सो जस्ट लाईक पहिली गोष्ट हे एक आहे का बिना मेहनत केल्याने कोणतीच गोष्ट भेटत नाही आणि पैसा तर कतही नाही भेटत. बिना मेहनत केल्याने काही. आणि 2 घंट्यात तुम्हाला 15,000 रुपये सॅलरी देईल. म्हणजे तो तेवढा चिवट्या आहे का तो? सांग बरं. जो काही रिक्रुटर आहे तो एवढा चिवट्या आहे का? आम्ही 14,000 एवढी गाण मराई करून राहिलो आहे, तरी पेमेंट नाही झालं अजूनपर्यंत. आणि तो 15,000 रुपये घ्या म्हणत आहे आणि सोबत तुम्ही फक्त 2च घंटे जॉब करा आणि ते घर बसल्या. अरे बापरे, म्हणजे इतकं माजलेपणा कधीच नाही. या विश्वासच ठेवायचा नाही अशा. विदाऊट कोणत्या मेहनत शिवाय कोणती गोष्ट पॉसिबल होतच नाही. आपण अदर रिसोर्सेस बद्दल थोडं आपण लक्ष द्यायला पाहिजे ना, ऑफकोर्स. बट विदाऊट एनी मेहनत किंवा विदाऊट एनी हार्ड वर्क यू कांट एक्सपेक्ट एनिथिंग, राईट? मनी, पैसा तर कताही नाही, पैसा तर बिलकुलच नाही. सो आपण असा विचार करायचा. आणि त्यांनी असं म्हणलंय मला की तुम्ही या बा आणि तुम्हाला असं इंटरव्ह्यू साठी वगैरे समथिंग लाईक दॅट वगैरे. मी हो घेईन म्हणलं, डोक्यात जाऊ दे. काय आपण काय करणार काय? या इवन या जॉबचेच पैसे आपले खतम होत नाही. जे की आहे, या पैशाची गरज आहे असं नाही म्हणत, बट फालतूची कटकट लागेल माझ्या मागे. जेणेकरून म्हणजे जो टाइम मी युटिलाइज करू शकतो माझ्या फिल्म करिअरला घडवण्यासाठी, तो टाइम मला त्या डेटा एंट्री ऑपरेटर मध्ये द्यावा लागेल, जे की त्याची मला गरज पण नाही आहे. आणि ते फक्त एक्स्ट्रा मनीसाठी तर नाही. पैसा आहे आपल्याकडे, लागेल तेवढा आहे, हवा तेवढा आहे. या आणि समोर जाऊन खूप भेटणार पण आहे. तर यासाठी थोडं पोटेन्शियल ठेवायला पाहिजे. आतापासून एकदम तडतड करत गेलो ना, इट वोंट बी हॅपन. या आणि त्या लोकांची स्ट्रॅटजी असते रे. हा, ते लोक काय रिक्रुटरला किंवा जे काही आहे त्या लोकांना एकदम फसवतात की तुम्ही या बा 2 घंटे काम करा, तुम्ही 15,000 रुपये उचला. एक प्रकारे लालच देतात. मग जेव्हा आपण जातो ना, तेव्हा आपल्याला रिअलाइज होते, अरे लवडा इथे किती मोठं लागलाय. सो जस्ट लाईक इट इज. अशा गोष्टी कधी विश्वास ठेवायचा नाही यार. टू मच लालची. कधी जॉब तुमच्या पाशी येत नाही, तुम्हाला तिथपर्यंत जावं लागते. तर तुम्ही खूप हॅड इनफ क्वालिटी वगैरे आहात, मग तेव्हा वेगळी गोष्ट. तेव्हा पीपल आर कमिंग टू यू बिकॉज ऑफ युअर टॅलेंट. दे आर कमिंग टू यू बिकॉज ऑफ देअर, तुझ्या म्हणजे त्यांच्यापाशी काम आहे आणि तुझ्यापाशी तो फारसू वेळ आहे का तुम्ही इन्व्हेस्ट करा बा. सो दॅट इज नो. या व्हॉटएव्हर. उद्या ऑफकोर्स मी रेझ्युमे वगैरे अपडेट करतो सगळं उठल्याबरोबर. मी करीब शनिवारी गेला होता, रविवारी नाही केला आणि काल तर नाही केला. आज रविवारी नाही केला, सोमवारी नाही केला आणि कालचा होता म्हणजे आजचा होता मंगळवार, तर आज पण नाही केला. सो जस्ट लाईक 3 दिवस झाले. डायरेक्ट उद्या आहे बुधवार, सो करावं लागेल तो. ओके, whatever, everything is going great, fine. And this is my artifact episode number 1426. Right now we are at Nagpur, Maharashtra.